धू दोन भावांनी बोललं पाहिजे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी कॉल करावा, अटी शर्ती नकोत. मनसेचे नेते अविनाश जाधवांचं आवाहन. महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. सकारात्मक असल्याचं आमचे नेते एकाच सुरात बोलत असल्याची स्पष्टोक्ती. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोविलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. अकोला जिल्हा नियोजन समिती बैठकीत भाजप आणि ठाकरेच्या आमदारांमध्ये राडा. वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आमने सामने येत घोषणाबाजी. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. समृद्धी महामार्गावर शिंदे फडणवीसांनी घेतला गाडी चालवण्याचा आनंद. आम्ही तिघे 3 शिफ्टचे ड्रायव्हर. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा. तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात असलेला कुप्रसिद्ध सावकार नाना गायकवाडकडून मांडवलीसाठी 500 कोटी मागितले. गायकवाडांच्या वकिलांचा याचिकेतून आरोप. सुपेकरांनी आरोप फेटाळले. "903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा सरकारचा निर्णय. भूसंपादन आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रखडल्या होत्या योजना." मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावरची नवी मार्गिका सुरू. वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका. चर्चगेट रेल्वे स्थानकात शॉर्ट सर्किटमुळे केकच्या दुकानाला आग. रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरल्यानं प्रवाशांची धावपळ. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर अचानक 2.5 लाख लोक जमल्यानं चेंगराचेंगरी. कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीत राज्य सरकारचा दावा. येत्या मंगळवारी पुन्हा सुनावणी. नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिन